नमस्कार. आज आपण नारळापासून जो पदार्थ बनवणार आहोत ना, त्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा नारळ फोडून घेतलेला आहे. इथे शक्यतो मोठ्या आकाराचाच नारळ वापरायचा आहे, त्यामुळे चांगले जाड असे खोबरे निघते आणि त्यामुळे आपला हा पदार्थ चांगला तयार होतो. इथे एका टोपामध्ये मी पाणी गरम करत ठेवले, त्यावर चाळणी ठेवली आणि त्यावर करवंट्या ठेवल्यात आणि त्यावर झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटं हे वाफवून घ्यायचं. 15 ते 20 मिनिटांनंतर हे काढून घेतलेलं आहे आणि सुरीच्या मदतीने या करवंटीपासून खोबरं आपण वेगळं करून घेणार आहोत. वाफवून घेतल्यामुळे खोबरं अगदी अलगद वेगळे होते, काढायला अजिबात त्रास होत नाही. इथे तुम्ही पाहू शकता, मी खोबरं पूर्ण करवंटीपासून वेगळं करून घेतलेलं आहे. आता आपण याच्या करवंटीचा जो पाठीमागचा काळा भाग आहे ना, तो काढून घ्यायचा आहे. इथे पाठीमागचा भाग देखील व्यवस्थित निघतो. वाफ दिल्यामुळे ह्यातले मॉइश्चर देखील कमी होते आणि पाठीमागचा भाग देखील सहज अगदी अलगद पटकन निघतो, काढायला अजिबात त्रास होत नाही. इथे मी सर्व खोबऱ्याचे पाठीमागचा भाग याचप्रमाणे काढून घेणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता की आपण सर्व खोबऱ्याचा पाठीमागचा काळा भाग काढून घेतलेला आहे. आता आपल्या घरात जी छोटी किसणी असते ना, त्या किसणीने आपण हे सर्व खोबरे किसून घेणार आहोत. शक्यतो खोबरे किसण्यासाठी छोट्या किसणीचाच वापर करायचा आहे, मोठी किसणी वापरायची नाही. किंवा तुम्ही याचे बारीक काप करून मिक्सरला पल्स मोडवर हे बारीक करू शकता. इथे तुमच्या लक्षात आलेच असेल, आपण आज होममेड डेसिकेटेड कोकोनट घरच्या घरी कसे तयार करायचे ते बघत आहोत. हे आपण घरी चांगल्या क्वालिटीचे तयार होते. आपण जे बाजारातून विकत आणतो ना, त्यामध्ये अतिरिक्त केमिकलचा वापर केलेला असतो. घरच्या घरी अगदी स्वस्तामध्ये आपले हे डेसिकेटेड कोकोनट तयार होते. इथे मी सर्व खोबरे छान असे किसून घेतलेले आहे. आता गॅसवर आपण एक भांडे ठेवणार आहोत. भांडे कोरडे घ्यायचे आहे, कारण ह्याच्यात आपल्याला अजिबात मॉइश्चर नको आणि आपण जे किसलेलं खोबरं आहे ना, ते त्यामध्ये टाकून घ्यायचं. हे खोबरं आपण एकदम लो फ्लेमवर एक 20-25 मिनिटं छान असं परतून घेणार आहोत. यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे. वाफवून घेतल्यामुळे बऱ्यापैकी त्यातला पाण्याचा अंश निघून गेलेला तर असतोच, पण अशा पद्धतीने लो फ्लेमवर अगदी कुरकुरीत होईपर्यंत तुम्ही हे परतून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, एक 20 ते 25 मिनिटांनंतर यातील मॉइश्चर अगदी कमी झालेले आहे. हे अगदी जेव्हा कुरकुरीत तयार होते ना, तेव्हाच आपण काढून घेणार आहोत. यासाठी साधारणपणे मला इथे 25 ते मिनिटे गेलेली आहेत. यानंतर आपण हे एका भांड्यात काढून घ्यायचं. हे डेसिकेटेड कोकोनट जर घरात तयार असेल ना, तर मोदकांसाठी, करंज्यांसाठी, अगदी तुम्ही कशासाठी देखील सणासुदीच्या काळामध्ये वापरू शकता. त्यामुळे आपली घाई गडबड देखील होत नाही आणि आपल्याला एक चांगले केमिकल फ्री असे डेसिकेटेड कोकोनट घरच्या घरी तयार होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.